मी शुभांगी विजय सप्रे. परमपवित्र भारत माता, थोर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह माननीय श्री हिराकांतजी रामदास, प्रमुख अतिथी प्राणीमित्र डॉक्टर पवार साहेब. आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले प्रमुख वक्ते, विचारवंत, साहित्यिक डॉक्टर धनंजयजी भिसे सर, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख तालुका कार्यवाह माननीय संदीप खोडेकर सर, सर्व समिती सदस्य व जयस्तुते सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित मान्यवर. प्रथमतः जयस्तुते सोशल फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज हा आपण कार्यक्रम करत असताना सावरकरांचे विषयी राष्ट्रभक्ती आणि त्यांचे अप्रकाशित कार्य समाजापुढे, तरुणांपुढे यावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. मूळतः जयस्तुते सोशल फाउंडेशनची निर्मितीच आपण या उद्देशाने केलेली आहे. माझे पती श्री विजय सप्रे यांचा श्रीगोंदा येथे महाविद्यालयीन काळात संघाशी संपर्क आला. पुढे नोकरीनिमित्त आणि व्यवसायासाठी आम्ही ऑस्ट्रेलिया सिडनी येथे गेलो असता तेथेही आम्ही साप्ताहिक शाखेत हिंदू स्वयंसेवक संघटनामध्ये आणि त्या उत्साहामध्ये सामील झालो. ही आपल्यासह आमच्या कार्याची ओळख आहे. हे काम करत असताना पुढे रांजणगाव MIDC येथे उद्योग व्यवसायानिमित्त काम करत असताना विविध क्षेत्रांमधून सामाजिक कार्यकर्ते आणि खूप सारे लोक आम्हाला त्यावेळी भेटत होते. त्यावेळी आपणही आपल्या परीने राष्ट्रभक्ती आणि समाजहीत जपावं या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी जयस्तुते सोशल फाउंडेशनची निर्मिती केली. आपल्याकडनं राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी ह्यानिमित्त व्याख्याने तसेच देशात घडत असलेल्या वेगवेगळ्या रोगांमध्ये आपण आपल्या परीने कुठल्या प्रकारे सहकार्य करू शकतो त्या निमित्तानं आम्ही नैसर्गिकरित्या शेतीकडे आरोग्यदायी असे विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प केलेला आहे. आमच्यासह इतरही अनेक संस्था आपण सर्व मिळून या ठिकाणी चांगलं आणि समाज उपयोगी कार्य करू याबाबत मला काही शंका नाही. यामध्ये भेसळ असेल तसेच अन्न भेसळ या सर्व ज्या घटना आज समाजामध्ये घडत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊन नैसर्गिक पद्धतीने शेती आणि इतर व्यवसायाकडे आपण लक्ष देऊन काम करू. हे सर्व करत असताना आपल्याकडनं समाजहित घडावं म्हणून जयस्तुते सोशल फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. याचप्रमाणे आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने अनेक सेवा कार्य देशभरात चालू आहे. त्याच मार्गाने जयस्तुते सोशल फाउंडेशनचे कार्य यापुढेही चालू राहील. राष्ट्रासाठी, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन आपल्या सगळ्यांकडून आम्हाला मिळावे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. जय श्रीराम.